वारकरी संगीताचा एक युगपुरुष हरपला. वाळकीचे जगन्नाथ तात्या बोठे पाटील अनंतात विलीन. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. वारकरी संगीत भूषण पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ संगीत साधक, प्रगतशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रचारक जगन्नाथ दगडूजी बोठे पाटील म्हणजेच सर्वांच्या परिचयाचे जगन्नाथ तात्या यांचे वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. एका व्यक्तीच्या निधनाची ही बातमी नाहीये, तर संगीत, अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा एक समृद्ध वारसा आज हरपल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. 1966च्या सुमारास संगीत क्षेत्रातील मानाची समजली जाणारी संगीत विशारद पदवी मिळविणारे जगन्नाथ तात्या हे त्या काळात वाळकी आणि परिसरातील एकमेव व्यक्तिमत्व होते. संगीत ही केवळ कला नसून ती समाजाला जोडणारी शक्ती आहे, या विश्वासातून त्यांनी आयुष्यभर संगीत प्रसाराचं व्रत जपलं. गेली तब्बल 5 दशके त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय शेकडो तरुणांना टाळ, हार्मोनियम, तबला, पायपेटी, मृदुंग यांचे प्रशिक्षण दिले. भजन, कीर्तन आणि शास्त्रीय संगीताची गोडी लावून अनेक कलाकार घडवले. आज पंचक्रोशीत जे अनेक भजनी मंडळे आणि संगीतप्रेमी दिसतात, त्यांच्या जडणघडणीत जगन्नाथ तात्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जात आहे. त्यांच्या या अविरत कार्याची दखल घेत 2014 मध्ये पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाडा पटांगणावर झालेल्या 9व्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनात त्यांना वारकरी संगीत भूषण या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. हा सन्मान केवळ त्यांचा नव्हता, तर संपूर्ण वाळकी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा सन्मान होता. संगीतासोबतच त्यांनी शेतीही अनेक प्रयोग केले. आधुनिक विचार आणि पारंपरिक मूल्यांचा सुंदर संगम साधत त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांची खरी ओळख होती ती भागवत धर्माचे पाईक आणि वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत सेवक म्हणून. विठ्ठल भक्ती, संत साहित्य आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेकांना वारकरी परंपरेची ओळख करून दिली. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम, नम्रता आणि संस्काराची शिकवण दिली. विशेष म्हणजे समाजात इतके मोठे स्थान असूनही ते राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर राहिले. साधी राहणी, सरळ स्वभाव, मनमिळावू वृत्ती आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व, यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर होता. शनिवारी वाळकी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवावर अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार ऍडव्होकेट डॉक्टर बाळासाहेब बोठे पाटील, यशदीप गॅस एजन्सीचे संचालक प्राध्यापक अनुपम बोठे पाटील आणि वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग यांचे ते वडील होते. आज जगन्नाथ तात्या आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले संगीताचे संस्कार, विठ्ठल भक्तीची शिकवण आणि समाजसेवेचा आदर्श पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. स्वर थांबले, पण त्यांनी लावलेली भक्तीची आणि संगीताची ज्योत कायम तेवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.